दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि पालिकेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी बातचीत केली आहे। आपण पाहूया। घरावर महानगरपालिकेचा बुलडोजर चालतो आहे, त्यानंतर हे कार्यालय देखील या ठिकाणी तोडण्यात येणार आहे। कार्यालयाची पाहणी देखील अधिकाऱ्यांकडून केली जाते। ही पाहणी झाल्याच्या नंतर या ठिकाणी देखील बुलडोजर बोलवले जातील आणि हे कार्यालय देखील तुटणार आहे। हे कार्यालय देखील या ठिकाणी अनधिकृत सांगितलं गेलंय। माझ्यासोबत मनपा अतिक्रमण पथकाचे प्रमुख आहेत। सर, काय सांगाल, कारवाईला सुरुवात झालेली आहे? ज्या पद्धतीने महानगरपालिकेने नोटिसेस दिलेल्या होत्या त्या नोटीसच्या याच्यामध्ये आम्हाला जे अपेक्षित असलेला खुलासा आहे तो समाधानकारक नसल्यामुळे आम्ही त्यांना अंतिम नोटीस दिलेली होती। अंतिम नोटीसच्या वेळेलाच संबंधित घरमालक हे माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि त्यांनी स्टे ऑर्डर आणि याच्यासाठीची मागणी केली होती, पण माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारचा रिलीफ स्टे ऑर्डर स्वरूपात किंवा याच्या स्वरूपात दिलेलं नसल्यामुळे आमची 24 तासाची मुदत संपुष्टात आली। त्यामुळे आज आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत। घरावर कारवाई सुरू आहे, त्यानंतर त्या दोन्ही मालमत्तावर देखील कारवाई होईल? हो, निश्चितपणे। याच्यानंतर आम्ही ज्या मालमत्ता आम्ही याच्यापूर्वी केलेल्या आहेत, नोटिसेस दिलेल्या आहेत, त्या सगळ्या मालमत्तांवर कारवाई होणार आहे। बरं, परिवाराकडून देखील त्यांचं स्वागत करण्यात आलं। एक अनोखं ते सगळं पाहायला मिळतं, या अगोदर असं कधी झालेलं नव्हतं। मुळामध्ये काय की आपण कायद्याचं राज्य म्हणतो आणि त्यांनी आम्हाला देताना संविधानाने हेच संविधानाला अभिप्रेत आहे की ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने अनधिकृत पद्धतीने अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स उभं केलेले असतील त्यांना माहिती आहे आज न उद्या हे तुटणारच आहेत। त्यामुळे त्यांनी कदाचित त्या ह्याच्यामधून स्वागत केलेलं आहे प्रशासनाचं आणि एक प्रकारे अशा अनधिकृत बांधकामांना चाप लावणं आणि शहराला आणखीन सौंदर्यीकरण आणि आपल्याला जे चांगलं आणि 2047मध्ये जे आपण चांगलं शहर बघू इच्छितो त्या पद्धतीने करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। सर, माझा शेवटचा प्रश्न आहे, किती संपूर्ण जो बंदोबस्त आहे किंवा JCB असेल, कशा पद्धतीची ही संपूर्ण तयारी महानगरपालिकेकडून करण्यात आली? यामध्ये आमच्या महानगरपालिकेचे साधारण 150 अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आणि पोलीस विभागाचेही 120च्या दरम्यान अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत। एक 10 JCB, 2 पोकलेन, 10 टिपर्स अशा प्रकारचं मोठं यंत्रसामुग्री आम्ही त्या ठिकाणी हे केलेली आहे आणि आज आम्ही पूर्ण इथं जे काही इलिगल स्ट्रक्चर्स आहेत ज्यांना आम्ही नोटीस दिल्या होत्या पूर्णपणे आम्ही आज नेस्तनाबूत करणार आहोत। तुमचं स्वागत झालं, त्याचवेळी एक विनंती देखील परिवाराने केली, ती म्हणजे जसं हे घर तोडतायत, आमच्या घरावरती कारवाई करतात, तशी बाकी नगरसेवक असेल, लोकप्रतिनिधी असेल किंवा इतर ठिकाणच्या मालमत्ता देखील तोडण्यात याव्या। निश्चितपणे ज्या एक प्रोसिजर आहे आमची, त्या प्रोसिजरनुसार आमच्याकडे ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत निश्चितपणे त्यांच्यावरही उचित कलमांवर नोटिसेस दिल्या जातील, खुलासा मागवण्यात येईल। खुलासा असमाधानकारक असल्यास याच प्रकारची कारवाई तिथे होईल आणि याच्या पुढेही जाऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाचा मनोदय आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे नगरसेवक म्हणून आलेले निवडून लोक आहेत त्यांनी जर कायद्याचं राज्य किंवा ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते पदासाठी त्या जर त्यांनी फॉलो नाही केल्या तर 10(1)(ड) जे अपात्रतेची कलम आहे त्या पद्धतीने जे असे निदर्शनं येतील त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात येईल। सर, धन्यवाद। आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। अधिकारी जे आहेत ते आता या घरावर बुलडोजर चालल्याच्या नंतर कार्यालयाची देखील या ठिकाणी पाहणी करत आहेत। हे कार्यालय मतीन पटेल यांचं हेच ते कार्यालय होतं। महानगरपालिकेचा नाला या ठिकाणावरून जातोय आणि त्याच्या बाजूलाच हे कार्यालय आहे। अशा पद्धतीचं हे संपूर्ण कार्यालय होतं। मात्र त्या अगोदरच महानगरपालिकेची कारवाई सुरू होण्याच्या अगोदरच या ठिकाणी कार्यालय कार्यकर्त्यांकडून खाली करण्यात आलेला आहे। अशी कारवाई या ठिकाणी आता आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा महानगरपालिकेचा हातोडा या ठिकाणी पडतो आहे आणि हातोडा पडायला आता सुरुवात झालेली आहे। घराच्या नंतर आता कार्यालयात देखील ही कारवाई सुरू झालेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। इतर ज्या ठिकाणी निधान हिला ठेवण्यात आलं होतं त्या घरावर देखील बुलडोजर चालणार आहे। राहत्या घरावर, त्यानंतर कार्यालय आणि जिथं निधान होती तिथं देखील बुलडोजर चालणार असल्याचं मनपा अतिक्रमण पथकाचे प्रमुख जे त्यांनी स्पष्ट केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट बागुलसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।